नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पुण्यामध्ये रेल्वे स्थानक नामांतराचा वाद अचानक पेटलाय. थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी केली आणि सगळेच चक्रावून गेले. ब्रिगेड आणि पवार गट यांना तर आयतं कोलीत मिळालं. बाजीराव पेशव्यांच्या समोर इतर नावं यायला लागली. मुळात हा वाद का जन्माला घातला हेच अनाकलनीय आहे. पुणे मराठेशाहीचं केंद्र आणि ही मराठेशाही भारताच्या पलीकडे अटकेपर्यंत नेणाऱ्या पेशव्यांचं सत्ता केंद्र. त्यांची ओळख रेल्वे स्टेशनच्या निमित्तानं टिकावी म्हणून जी भूमिका मांडली गेली ती नेमकी पुणेकरांच्या बाबतीत वेगळ्याच वाटेवरची चर्चा सुरू करून गेली आहे. पुणे रेल्वे स्थानकाचं नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असं असावं अशा प्रकारची मागणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे आणि त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटतायत. परंतु सर्वसामान्य पुणेकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. आपण आता पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये आहोत आणि हे सगळे पुणेकर नागरिक जे आहेत ते आपल्या सोबत आहे. नेमकं काय पुणेकर युवक म्हणून वाटतंय, नेमकं काय नाव असावं किंवा जे आहे तेच असावं? असं काही नाही की जे नाव आहे ते असावं किंवा आहे ते नसावं, पण राज्यसभेचे जे खासदार आहेत मेधा कुलकर्णी यांनी जी मागणी केली ते एक नागरिक म्हणून पुण्याच्या किंवा खासदार म्हणून त्यांनी त्यांच्या परीने ती मागणी केली. त्यांच्या परीने ती मागणी योग्य असेल, पण नागरिकांच्याही काही भावना आहेत की जे जुनं नाव आहे तेच कायम राहावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं नावाच्या भानगडीमध्ये किंवा नावाच्या वादामध्ये पडू नये. मुळात मी पुणेकर म्हणून मला असं वाटतं की ज्या कोणती वास्तू असेल त्या वास्तूला ज्यावेळेस नाव दिले जात असेल तर त्या वास्तूच्या आतमधली जी काही सुख सुविधा आहे नागरिकांसाठी त्याची पहिली नीट व्यवस्था केली पाहिजे. कुठलंही नाव जरी बदलायचं असेल किंवा द्यायचं असेल त्या नावाने आपल्या ह्याच्यावर काय फरक पडणार आहे ही बाब महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच्या आपल्याकडे ज्या महाराष्ट्रात म्हणा देशात मधल्या ज्या बेरोजगारी वाढल्यात त्याच्याकडे लक्ष तुम्ही महत्वाचं दिलं पाहिजे. पुण्यामध्ये किंवा ज्या स्थानकाचे नाव बदलायचे आहे तिथं आपण काय सोयी सुविधा देतोय किंवा तरुण वर्ग जो आहे तो कसा बेरोजगारीकडून रोजगारीकडे आकर्षित करता येईल, गुन्हेगारी जगत कसं संपवता येईल, किंवा शिक्षण क्षेत्राचं जे माहेरघर म्हटलं जातं त्याचं नावाची परिस्थिती किंवा इतर काही गोष्टी बघता जे काय गालबोट लागलेलं गेलं असेल ते कसं कमी करता येईल याच्याकडे जास्त जे कोणी असतील पदावर बसलेले माननीय सगळे त्यांनी ह्याच्याकडे पहिले लक्ष द्यावं. पेशव्यांच्या नावासाठी इतरही अनेक ठिकाणं अशीच उपलब्ध आहेत ना. तुम्ही महानगरपालिका भवनला नाव देऊ शकता, सारसबागेला नाव देऊ शकता, जी त्यांची स्वतःची वैयक्तिक वास्तू आहे. अशा बऱ्याच ठिकाणी उपलब्ध जागा आहेत, पण जो पुरोगामित्वाचा वारसा जो चालत आलेला महाराष्ट्रात आणि ज्यांनी देशाचं नेतृत्व केले त्यासाठी महात्मा फुलेंचं नाव द्यावं अशी आम्ही मागणी 2014 सालापासून करतो महात्मा ज्योतिबा फुलेच्या मंचातनं. प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतोय, कारण का या सगळ्या पुणेकरांनी जे आहे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि हा जो काही वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे यावरती सर्वसामान्य पुणेकरांची ही मतं जी आहेत ती आपण जाणून घेतलेली पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. या निमित्तानं आमच्या प्रतिनिधीनं मेधा कुलकर्णी यांच्याशीही संवाद साधला आणि त्यांच्या मागणी मागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पुणे रेल्वे स्थानकाचं नाव थोरले बाजीराव पेशव्यांच्या नावाने असावं अशा प्रकारचं मत जे आहे ते राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय. आपल्यासोबत स्वतः ताई बोलण्यासाठी. ताई, तुम्हाला असं आत्ता का वाटलं की अशा प्रकारचं नाव जे आहे ते रेल्वे स्टेशनला असावं? मी पुणे स्टेशनशी संबंधित अनेक मागण्या केल्या. त्याच्यातली ही एक मागणी आहे की पुण्याचं स्टेशनचं रिनोव्हेशन झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये इतिहासाचं प्रत्यंतर. पुणे शहर हा एक ऐतिहासिक शहर आहे आणि या इतिहासाचं प्रत्यंतर या प्रवासी लोकांना होईल की जे पुणे स्टेशनवरून प्रवास करतील. सगळ्यात महत्वाची मागणी होती आता महात्मा फुलेंचं नाव जे आहे ते रेल्वे स्टेशनला देण्यात यावं, पेशव्यांचं नको अशा प्रकारचं मत. मी माझी मागणी केलेली आहे आणि अनेक मोठे नेते आहेत, अनेक ठिकाणी त्यांची नावे आहेत. महात्मा फुले मंडईला आपण नाव दिलेलं आहे. तर अनेक प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यात अनेकांना नावं देण्याची संधी आहेच. पण पुणे शहर पर्टिक्युलरली हे बाजीराव पेशवे
च्या संदर्भातलं नाव हे पुणे रेल्वे स्टेशनला दिलं जावं अशी आमची मागणी. आणि यापूर्वी या मागण्या विविध संस्था संघटनांनी सुद्धा अश्विनी वैष्णवजींना केलेल्या आहेत. तुम्ही पुन्हा एकदा पेशवाई जी आहे ती आणू पाहताय, अशा प्रकारचं मत शहराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रशांत जगतापांनी म्हणलं. पेशवाई आणू पाहतोय हा काय आरोप आहे? म्हणजे मला कळलं नाही, पेशवाई ही काय शिवी आहे का? प्रशांत जगतापांनी सांगावं की पेशवाई आणू पाहतोय म्हणजे पेशवाई ही शिवी आहे का? याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप मला यांच्या बुद्धीची आणि वैचारिकतेची कीव करावीशी वाटते. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या या मागणीमुळे अनेकांनी जी आहे ती मेधा कुलकर्णीवर टीका केलेली आहे. तरी देखील अजून सुद्धा मेधा कुलकर्णी त्यांच्या मागणीवरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. थोरले बाजीराव पेशवे यांच्याऐवजी इतरही काही नावं चर्चेत या निमित्तानं आली आहेत. पहा. पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे. ठीक आहे, त्यांनी ती मागणी जरी केली असली तरी पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे. कारण पुणे स्टेशन हे केवळ भारतातच नव्हे तर पुण्याचं नाव देशामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.